नमस्कार. संपूर्ण बहीण आणि भावांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रहो, मी तुम्हाला आज असा व्हिडिओ सांगणार आहे की तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितला नसणार आणि तुम्ही असा व्हिडिओ पाहिलासुद्धा नसणार. कारण की महाभारतातला एक प्रसंग सांगतो मी. ज्या टायमाला श्रीकृष्ण परमात्माचे बोट कापले, ऐका आता. एक दिवस श्रीहरीचे बोट कापले, त्यातून रक्त भळा भळा वाहू लागले, त्यातून रक्त भळा भळा वाहू लागले. एक दिवशी श्रीहरीचे बोट कापले, बोट कापले. बहीण भावाचा रक्षाबंधनचा सण कधीपासून सुरू झाला या गीतामध्ये हे मर्म आहे. बोट कापल्यानंतर नारद मुनी घाबरले. देवाचे बोट कापले म्हणून नारद देवाची बहीण सुभद्राकडे गेले. देवाचे बोट कापले बहिणीला सांगितले. सुभद्रेने नेसलेला शाल होता म्हणून चिंधी नाही देवाला दिले. तेथून नारद मुनी देवाची मानलेली बहीण द्रौपदाकडे गेले. अहो भावाचे बोट कापले म्हणून त्या बहिणीचे काळीज फाटले. अन नेसलेला अहो नेसलेला पितांबर दिला फाडूनी, दिला फाडूनी. नेसलेला पितांबर दिला फाडूनी, दिला फाडूनी. हे बहिणी भावाचे नाते त्या टायमापासून सुरू झाले, महाभारतापासून. मग बहिणीचे उपकार त्या टायमाला भावावरती झाले. नंतर त्या बहिणीवरती जो प्रसंग आला, ज्या टायमाला कुरुक्षेत्रामध्ये पांडवांची द्रौपदा दुःशासनाने त्या भरसभेमध्ये ओढून आणली आणि तिची त्या टायमाला विटंबना झाली, तिची अवहेलना झाली आणि तिचे जेव्हा वस्त्र ओढण्यात आले त्या टायमाला द्रौपदाने पांडवांकडे यातना केली, आपलं पितामहाकडे यातना केली, करुणा केली, विनंती केली. संपूर्ण सभा मंडप भरलेला असताना भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळे असताना तिची कोणीही मदत केली नाही. त्या टायमाला श्रीकृष्ण परमात्माचे त्या बहिणीला ध्यान आले. संकट पडले भारी देवा तू धाव रे लवकरी. अरे संकट पडले भारी देवा तू धाव रे लवकरी. देवा आता तूच माझा भाऊ आहे. त्या टायमाला श्रीकृष्ण परमात्माने देवाच्या त्या बहिणीच्या त्या भावाने जगाच्या मालकाने एका क्षणात विलंब न करता अदृश्य होऊन श्रीकृष्ण परमात्मा त्या सभेमध्ये गेले आणि त्या टायमाला नाना तऱ्हेचे वस्त्र, त्या टायमाचा बहिणीचा उपकार, नाना तऱ्हेचे वस्त्र बहिणीला पुरविले, बहिणीला पुरविले. म्हणून संपूर्ण बहिणींना माझी एक रक्षाबंधनची कळकळीची नम्र विनंती आहे की ज्या टायमाला तुम्ही भावाला राखी बांधत असाल तर त्या भावापासून कुठलीही अपेक्षा न करता, कारण की मला तुम्हाला एकच सांगायचं, कुठलीही अपेक्षा न करता फक्त भावाला आरोग्य चांगलं राहो आणि बहिणीचा आशीर्वाद त्या भावाला सुखी ठेवो, हाच बहिणीचा आशीर्वाद वाचतो. जगाच्या पाठीवरती अशी कुठलीही बहीण नाही की ती भावावर प्रेम करत नसणार. परंतु बहिणीला सुद्धा मला एक सांगायचं आहे की ज्या भावाकडे कमी जमीन आहे, 2-4 एकर आहे, त्या भावाच्या वाटणीमध्ये बहिणीने कधीही वाटा घेऊ नये. कारण की बहीण ही फक्त भावाची आणि भाऊ बहिणीचे एकमेकाचे सहाय्य करू असतात. ज्या टायमाला बहिणीला कुठलंही संकट आलं, तो कसाही भाव असो, तिच्याकरता तो धावून येतो. म्हणून एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद.